बापरे किती खोल आहे. धावते ना लय म्हणजे लय खोल आहे. चला आपण आलोय आता बीड सांगवीच्या घाटावर. आपण चाललोय गडावर. भगवान बाबा वामन भाऊला दर्शन करायला चाललोय गडावर. आता बीड सांगवीच्या घाटामध्ये घाट चाललाय बघा. आता लय मोठा घाट आहे. हा अजून चालूच आहे. काय दावकीवर घाट चालूच आहे अजून थांबलेला नाही. चला म्हणलं तुम्हाला एक बार दावा आलाय. रामकृष्ण हरी मंडळी, आपण आलोय आता बीड सांगवीच्या घाटामध्ये. तुम्हाला घाट बघायचा काय? सगळा घाटच आहे. घाटाने वर चढलोय आता बाबाच्या दर्शनाला आलोय. चला भगवान बाबा वामन भाऊचं दर्शन घेण्यासाठी चाललोय. आता आलोय जवळ दर्शन घेण्यासाठी. सगळ्यांनी आयुष्य भेट द्या. बघा ही खाली खोल दरी घाटातली. बांधून होय. बघा आलो आपल्या कैनाथ गडावरती. येतो महागारी. शिडी नाही वाटत आलं. आपण आलोय बघा आता कैनाथ गडावर दर्शन घेण्यासाठी. चालेल. इकडे ये ना, एक फोटो काढू आपण. चल पुढं. चल पुढं. मंदिर स्वच्छ दिसलंय. नारा फोडी दा. आता नवीन टप्प्याचा प्रवास चालू. आता कैनाथ गडावर बघा कशा याच्यावरती लाईट तयार होती ना. चालू
आपण आलोय आता खलोळामध्ये, शनिगिरी याच्या खलोळामध्ये आलोय बघा आपण आता. एवढा मोठा खलोळ आहे बघा. इथं बरोबर मंदिर आहे. जायच्या चालू. लय मस्त. बाहेर निघालो दर्शन करून. बघा इथं अंगार आहे. बाहेर निघालो दर्शन करून. खाली नाही का? आहे ना. चला तर. येडा नको वय घालायला. इथनंच खाली जायचंय. हे काय हो का इथनं बाहेर आहे. बघा हे परिसर कसं काय आहे. आपल्या शिंदगिरी यायचा परिसर आहे. किती लांब आहे म्हणजे वर डोंगरावरती पहा. काम तर आपलं रोजच आहे. वार माहीत या. चला म्हणलं एक दिवस आज देवासाठी काढू आपण म्हणून आलो तर देवाला. चला आता निघालोत खाली. आता घेतो परड्या भरून. बघा नवरदेव नवरी शनिगिरी आला दर्शनाला आलेले.
हा इमानगाव. तुम्ही आम्ही कर्जतची तर दुर्गाव मधले. तुम्ही सारखे येता का? दुर्गावला नाही ना, इथं देवाला सारखं येतं का? आम्ही इथले आंबवाडीचे बर इथले शेत पोरायने एकूण इमनगावला घेतले. बर आम्ही इथले शेत तिच्या पायथ्याचे. बर तुम्हाला दिसत नाही का? ना हा काय करायला म्हणजे पण लहानपणी बसून दिसत नाही का? नाही नाही हा आता 6 महिने झाले. 6 महिने झालं. मग आता तुम्हाला इथं येऊन काय फरक? आता हिथं येऊन होय हा आई ती संडासाला त्याला मला दिलाय तिने मातुस्तरीने. तुम्हाला पहिलं जाता येत काही नव्हतं का? आजवरती मी इथं 7 दिवस होते बर मुकामी. बर खंडोळात जायची, आंघोळ करायची डोक्यात सकट. बर मी तिथं येऊन बसायची. बर म्हणलं आई माझी ही आग खाजत होतं माझं लई. बर म्हणलं आई 7 दिवस 4 दिवस 2 दिवस तुझी रावटी करी. बर ताट घेऊन बसली. बर मग तिथून पुढं मग आता थकल्यावर कोण आणतंय गाडीवर आणि गोडीवर. नाही ना. हा आणि मग आता 6 महिने झालं. बर हा दिसत हा दिसत म्हणून नाही तिने दिली मला साथ बर माझी. बर आपलं जायला नुसतं या संडासाला म्हणजे तुम्हाला पहिलं जाता बी येत नव्हतं? नाही पहिले जात होते ना मग. नाही आता ह्या 2-4 महिन्यामध्ये पूर्वी जाता येत होतं का? नाही हा इधर कोणाले तुम्ही. आम्ही कर्जतची तर. हा आता तुम्हाला म्हणजे इथं राहून बरं वाटतंय म्हणायचं. हा हा बऱ्यापैकी फरक वाटतोय मला देवापाशी येऊन बसून. हा हा सोनाने पाणी दिलं, घरी आंघोळ केली मग आला लोक बाई तुला न्यायचंय देवाला. 3 लेक मला. बर आता मी थोरल्याकडे आता हे दाखल्याने आणले, दाखल्याची दस ताट ठेवले. बर हा आणि मग आपला तांब्यावर पाणी घेतलं, डोक्यावर तोंड हात पाय धुतलं. आता तुम्ही शिवगिरी किती वर्ष झाली सेवा करताय? शिनगिरी आई बाई आमच्या पाय त्याला आहे ना. हा. आमची हमेशा सेवा. शिवगिरी आई पावती का अशी सगळ्या माणसांना? मग हा हा शिनगिरी आई हा आग लावी ती आग. हा मग तिचीच राहायचं होतं ना. हा येड्या ती याव का मला कसं केलंय याव का ऐक हा याव का आणि निर्बळ नाही खाजत. हा 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 रातभर झोपच नाही. तुम्ही हित हाय तोवर खाजत नाही म्हणायचं. शीत आता आले. हा 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 आता आणलंय लेखाने बर बर दररोज इथं. म्हणजे तुम्हाला आता हिथं आल्यावर जरा बरं वाटतं म्हणजे जेवायला बी थोडस. मग हा जीवाला देते धीर अंबाबाई तुझ्या नावावर. बरोबर आहे ना. बरोबर. जीवाला देते धीर शिनगिरी आई तुझ्या नावावर. हा रोज हात जोडायचं, उठल्या बसल्या 100 वेळेस आईला हात जोडायचे. आई मला साथ दे. मग काय तर. मला लेक नाही, मला बहीण नाही, मला भाव नाहीत. माझ्या आई बाबा देवी साथ देते ना मग देते ना. हा? देते ना. हा देते. आता इथं म्हणजे भरपूर पब्लिक जत्रा ही भरपूर काय बस. सांगावं तुम्हाला होय, पद्धतीचं. घ्या दर्शन घ्या. असं किती पीठ आणि मीठ खाता खाता इथं पुजाऱ्याला गोळा करता करता कट्टाळा येत. मग काय जत्राच्या. हाय ना. बर इतकी पण तिच्यावर भरासाठी बाबा. मग काय तर. घ्या दर्शन चला. सुखी ठेवा बाबा. बाय. आता लेकाने ताट नेले, सुनाने चोळी पाताळे घेतले, भोगी केली. आमची भोगी राहिली होती. आई अंबाबाई यजदी सुखी ठू आणि म्हातार कर बाया. जाऊ का आता आजी? खाई दुर्गाव यांचे गाव अंबाबाई ग बाई वाळली. दाजी वंताच्या लेकन त्यांचा बाप ग बाप पुण्यवान. त्यांचा लेक ग लेक करी दान. बाई गोंद ग गोंद नदे वाड. गरले आणू ग आणू कसे देव. त्याल ग ग तिलाट. यांच्या मागे ग मागे दिवाजळ. येल फळानी फळानी दाटला. मनी आनंद आनंद वाटला. आई बाबा मला टाका.
सुट्या धर ना घे माझी बाई सुखात माझा बाप घरादारात बाळ माझ्या बाईच्या बघा ते बीड हवे ना वरळी ना कोणता या बीड हवे बीड हवे बीड युट्यूबवर जाऊ कसं फोन घरी जाऊ तरी फिराय आणले का नाही तुला गोव्याला आणले आणले कसं काय तरी जाऊ डोंगर इकडे ऊस बघ डोंगरात मध्ये दिसलं का बघा सावताड्यातलं मंदिर आहे ते. रस्त्याची कामं चालू आहे तिकडं हा रस्त्याची कामं चालू आहे. आहे खराब रस्ता पण काम चालू आहे काम चालू आहे हा काम चालू आहे म्हणून बघ कसं काय डोंगर आहे हा त्याचा कोरला आहे वारल्याला काय केलंय एवढ्या डोंगराला खर्च कोरायला मी केलाय मी स्वतः मी खर्च केलाय मला रस्ता लागत होता तिकडे पीड कोरलेला जायला आका रस्ता मी कोरला डोंगराचा जाऊ दे पुढचं कॅमेरा लावून स्वतः मी कोरला टिकाऊ फाऱ्याने झोपलोच नाही मी रात्र दिवस माती उचलतो आता 4-8 दिवस डांबरी मी करून घेतो हा 4-8 दिवस थांब हा यायचंय तुला घरी का डांबरी झाल्यावर हा बस तसं नाही बोला का चल कार पाहिजे नाही पिलरला